प्रियांनो, उपासना कार्यक्रमात या नवीन भागात आपले स्वागत आहे. देवाच्या कृपेने आपण सर्व बरे असाल अशी मी आशा बाळगतो. या कार्यक्रमात आपण दररोज देवाचे वचन वाचतो आणि त्याचा अभ्यास करतो. गेल्या भागात आपण शिकलो की बायबल म्हणजे पवित्र शास्त्र देवाकडून आहे, कारण त्याची उल्लेखनीय पूर्ण झालेली भविष्यवाणी, जीवन बदलण्याची त्याची शक्ती आणि त्याबद्दल देवाच्या आत्म्याची अंतर्गत साक्ष. शास्त्रवचनाचा एक चतुर्थांश भाग भविष्यसूचक होता आणि अनेक भागिते परिपूर्ण अचूकतेने खरी ठरली. या पलीकडे शास्त्रवचनाद्वारे असंख्य जीवन अमूलाग्ररित्या बदलली गेली आहेत. ह्याच कारणांमुळे पवित्र शास्त्राची दैवी शक्ती सिद्ध झाली आहे. तसेच विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याकडून आंतरिक खात्री मिळते की बायबल हे देवाचे वचन आहे. एकत्रितपणे हे पुरावे दाखवतात की पवित्र शास्त्र फक्त देवाकडूनच येऊ शकते. आजच्या भागात आपण बायबल संबंधित 4 महत्त्वाच्या विषयांवर मनन करणार आहोत. ते विषय आहेत: प्रकटीकरण म्हणजे काय, प्रेरणा म्हणजे काय, अर्थप्रकाशन म्हणजे काय आणि अर्थ लावणे म्हणजे काय. तर चला आपण अध्ययनाची सुरुवात करूया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. पवित्र शास्त्राची मार्गदर्शक तत्वे याचे अध्ययन करीत असताना आज आपण काही नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण पाहू की प्रकटीकरण म्हणजे काय, तसेच आपण पाहणार आहोत की प्रेरणा, अर्थ प्रकाशन आणि अर्थ लावणे म्हणजे काय. प्रकटीकरण म्हणजे देव बोलला आहे आणि देवाने मानवाशी संवाद साधला आहे. प्रेरणा देवाच्या प्रकटीकरणाची हमी देते. अर्थप्रकाशन याचा संबंध देवाच्या आत्म्याशी आहे, जो शिक्षक आहे, तो संवाद साधतो. आणि अर्थ लावणे हे तुम्ही आणि मी देवाच्या वचनाला कशा रीतीने अर्थ लावतो याबद्दलचे आहे. प्रकटीकरण याविषयी आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रकटीकरण म्हणजे देव बोलला आहे, प्रभू असे म्हणतो, आणि हे जवळजवळ 2500हून अधिक वेळा आम्हाला दिसतंय. तो बोलला आहे याचा तुम्ही गैरसमज करून घ्यावा अशी त्याची इच्छा नव्हती. इब्री लोकासपत्र 1 अध्याय 1 आणि 2 वचने. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्टाच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. ज्या ठिकाणी तुम्हाला 2 व्यक्तीमध्ये वाजवी प्रमाणात बुद्धिमत्ता आहे, ज्यांच्या भावना आणि इच्छा सारख्याच आहेत, जे एकमेकांकडे कमी अधिक प्रमाणात आकर्षित होतात, अशा लोकांमध्ये तुम्हाला संवाद आढळेल. समान प्रवृत्तीचे लोक, एकमेकांपासून वेगळे झालेले, एकमेकांशी संपर्क साधण्यात आनंदी असतात आणि एकमेकांकडून संवाद प्राप्त करण्यात आनंदी असतात. मानवी हृदयाचे हे स्वाभाविक वैशिष्ट्य पोस्ट ऑफिस खाते, टेलिफोन आणि टेलिग्राफ यांचे कार्य स्पष्ट करते. संवाद हा संवाद आहे तरी काय, आणि तो कोणामध्ये होतो? आम्ही पाहतो की मित्र मित्रांशी संवाद साधतात. घराबाहेर असलेला पती आपल्या पत्नीला पत्र किंवा ईमेल लिहितो. शाळेत जाणारा मुलगा किंवा मुलगी घरी असणाऱ्या आईवडिलांना पत्र लिहितात. आणि नेहमीच एका मुलीचे सुगंधित पत्र कोणा एका मुलाला पाठवले जाते आणि मग तो मुलगा त्या मुलीला मोठं पत्र परत करतो. या सर्वांना संवाद असे म्हणतात. हे हृदयाचे आविर्भाव आहेत. हेलन केलर यांच्या तिच्या अंधत्वामुळे व बहिरेपणामुळे जगाशी संपर्क तुटला होता. तिच्यामध्ये असलेल्या या व्यंगामुळे ती जगाशी संवाद साधू शकत नव्हती. एक दिवस तिला संवाद साधता यावा म्हणून
तिचा मार्ग उघडला गेला. तिच्या या विलक्षण अनुभवांचा वृत्तांत फार सुरेख आहे. आता या सर्वांच्या आधारे मी तुम्हाला विचारू इच्छितो की जो एक वाजवी आणि निश्चितच बुद्धिमान असा प्रश्न आहे, देवाने त्याच्या प्राण्यांशी संवाद साधला आहे असा निष्कर्ष काढणे वाजवी नाही का? ज्यांना त्याने काही प्रमाणात बुद्धिमत्ता दिली आहे आणि ज्यांना त्याने त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले आहे, त्याच्याशी त्याने संवाद साधला. जर आपल्याला देवाकडून प्रकटीकरण मिळाले नसते तर आत्ता मला वाटते की तो आपल्याशी बोलेल याची अपेक्षा करून तुम्ही आणि मी फक्त वाट पाहू शकतो. तुम्हाला लक्षात येईल की इब्री लोकास लिहिलेल्या पत्रात लेखकाने म्हटले आहे की जुन्या करारात देव संदेष्टांच्याद्वारे बोलला आणि आता तो ख्रिस्ताद्वारे बोलला आहे. अर्थात जुन्या करारातील संदेष्टांना झालेले प्रकटीकरण आणि नवीन करारातील ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे दोन्ही देवाच्या वचनात आहेत आणि या एकमेव मार्गाने आपल्याला दोघांकडून होणाऱ्या संवादाबद्दल माहिती मिळते. पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तके आहेत आणि त्या प्रत्येक पुस्तकाद्वारे देव आपल्याशी बोलला आहे. एका अज्ञात लेखकाने सुंदररित्या यावर लेखन केले आहे. लेखक म्हणतो, पवित्र शास्त्रात देवाचे मन, माणसाची स्थिती, तारणाचा मार्ग, पापी लोकांचा नाश आणि विश्वासणाऱ्यांचे सुख आहे. त्याचे सिद्धांत पवित्र आहेत, त्याचे विधी बंधनकारक आहेत, त्याचे इतिहास खरे आहेत आणि त्याचे निर्णय अपरिवर्तनीय आहेत. सुज्ञ होण्यासाठी ते वाचा, सुरक्षित राहण्यासाठी त्यावर विश्वास ठेवा आणि पवित्र राहण्यासाठी ते आचरणात आणा. त्यात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाश, तुम्हाला आधार देण्यासाठी अन्न आणि तुम्हाला उल्हासित करण्यासाठी सांत्वन आहे. ते प्रवासाचा नकाशा, यात्रेकरूची काठी, वैमानिकाचे होका यंत्र, सैनिकाची तलवार आणि ख्रिस्ती माणसाचे चरित्र आहे. येथे सुखलोक पुनर्स्थापित केला जातो, स्वर्ग उघडला जातो आणि नरकाचे द्वार प्रकट करण्यात येते. ख्रिस्त हा त्याचा महान उद्देश आहे. आपले हित त्याची योजना आहे आणि देवाचे गौरव त्याचे साध्य आहे. त्याद्वारे आमची स्मृती भरून जायला हवी. आमच्या हृदयावर राज्य केले पाहिजे आणि पावलांना वाट द्यायला हवी. ते हळूहळू, वारंवार आणि प्रार्थनापूर्वक वाचा. तुमच्या जीवनभरासाठी ते दिले जाते आणि न्यायाच्या वेळी उघडले जाईल आणि कायमचं लक्षात ठेवले जाईल. त्यात सर्वोच्च जबाबदारी समाविष्ट आहे. सर्वात मोठ्या श्रमाचे प्रतिफळ देईल आणि त्यातील पवित्र सामग्रीशी तुच्छतेने वागणाऱ्या सर्वांना दोषी ठरवेल. प्रियानो, अशा महान पुस्तकाचे अध्ययन करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. काय आपण त्या संधीचा योग्य उपयोग कराल काय? आता आपण दुसऱ्या विषयाकडे आमचे लक्ष केंद्रित करणार आहोत, प्रेरणा. ह्याद्वारे आम्हाला दुसऱ्या एका महान विषयाकडे नेले जाते. मी वैयक्तिकरित्या शास्त्रलेखांच्या परिपूर्ण मौखिक प्रेरणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, ज्याचा अर्थ असा आहे की पवित्र शास्त्र हे एक अधिकृत विधान आहे आणि त्यातील प्रत्येक शब्द आपल्यासाठी आणि आपण ज्या काळात जगतो त्या दिवसात देवाचे वचन आहे. प्रेरणा देवाच्या प्रकटीकरणाची हमी देते आणि हे पुस्तक नेमके हेच सांगते. पौलाने आणि पेत्राने आपापल्या शेवटच्या पत्रात लिहिले आहे. या दोघांनी पवित्र शास्त्राबद्दल काही स्पष्टपणे सांगितले आहे. 2 तिमोथेय 3 अध्याय आणि 16 आणि 17 ही वचने. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे.
यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. लक्षात घ्या की सर्व शास्त्र वचन प्रेरणेने दिलेले आहे. प्रेरणा या शब्दाचा अर्थ देवाने श्वास फुंकला. देवाने या माणसांद्वारे सांगितले, जसे त्याने येथे पौलाद्वारे सांगितले. त्याला जे म्हणायचे होते तेच त्याला म्हणायचे होते. त्याच्याकडे त्यामध्ये आणखी जोडण्यासाठी काहीही नाही. पेत्र हे अशा प्रकारे व्यक्त करतो. पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय आणि वचन 21. या वचनामध्ये आपण पाहतो, कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे की हे लोक देवाच्या पवित्र आत्म्याने प्रेरित झाले होते, जणू काही पुढे नेले गेले होते. काही वेगळ्या प्रकारे आपण यावर विचार करू. प्रकटीकरण म्हणजे आशय. हे देवाचे, त्याच्या सत्याचे प्रकटीकरण आहे. प्रेरणा हे वाहन आहे. प्रकटीकरण म्हणजे आशय, प्रेरणा म्हणजे त्याने ते कसे केले. जेव्हा आपण दैवी प्रकटीकरणाबद्दल बोलतो तेव्हा आपण आशय म्हणजेच संदेश, देवाने उघड केलेले किंवा प्रकट केलेले सत्य याबद्दल बोलतो. जेव्हा आपण प्रेरणेबद्दल बोलतो तेव्हा आपण देवाने वापरलेल्या पद्धतीबद्दल बोलत असतो. त्याने ते कसे उच्छ्वासाने बाहेर टाकले. प्रकटीकरणात देव स्वतःला प्रकट करतो. प्रेरणेमध्ये देवाचा आत्मा प्रकटीकरण घेतो आणि जुन्या आणि नवीन करारातील मानवी लेखकांच्या मनात ती प्रेरणा देतो. देव जो पवित्र आत्मा त्याच्याकडून लेखकांच्या मनातून ते प्रकटीकरण वाहते आणि त्याप्रमाणे लेखक लिहितात. ते जे लिहितात ते अचूक आणि प्रामाणिक शब्द आहेत, जे संदेश बनवतात, जो लिहावा अशी देवाची इच्छा असते. म्हणून प्रकटीकरण हे स्वतःमध्ये संदेश आहे, जो प्रेरणेद्वारे दिला जातो आणि शेवटी पवित्र शास्त्राच्या पानांवर नोंदवला जातो. आता मी या मुद्द्यावर थोडे अधिक स्पष्टपणे बोलू इच्छितो. काही गोष्टी ज्या प्रेरणा नाहीत त्या सुचवण्याच्या द्वारे बायबलमधील प्रेरणा ही मानवी कामगिरीची उच्च पातळी नाही. गेल्या काही वर्षात प्रेरणा सिद्धांताचे टीकाकार आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देवाने प्रत्येक शब्द लिहिणाऱ्या लेखकांच्या मनात फुंकला. म्हणून प्रत्येक शब्द प्रत्यक्षात देवाच्या मनातून आलेला आहे. बिशप वेस्टकॉस्ट म्हणाले होते की जसा आत्मा शरीराशी जोडलेला असतो तसे विचार शब्दांशी जोडलेले असतात. आणि डॉक्टर कीपर म्हणाले, शब्दांशिवाय विचार जितके सहज असू शकतात तितकेच सुरांशिवाय संगीत किंवा आकड्यांशिवाय गणित असू शकते. विचार प्रेरणादायी नसतात तर शब्द प्रेरणादायी असतात. एका मुलीची एक छोटीशी विचित्र कहाणी आहे, जिने एका प्रसिद्ध शिक्षकाकडून गायनाचे धडे घेतले होते. एके दिवशी तिचे शिक्षक तिच्या गायनाला उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या शिक्षकांची प्रतिक्रिया काय होती हे जाणून घेण्यास ती उत्सुक होती. परंतु तिचे शिक्षक तिचे अभिनंदन करण्यासाठी आले नाहीत. त्या मुलीने आपल्या एका मैत्रिणीला विचारले की शिक्षक काय म्हणाले. तिच्या विश्वासू मैत्रिणीने तिला उत्तर दिले. त्याने सांगितले की तुझे गायन स्वर्गीय गायन होते. मुलीला तिच्या शिक्षकाने असे काही म्हटले असेल यावर विश्वासच बसत नव्हता. म्हणून तिने जास्त चौकशी करीत विचारले, त्यांचे म्हणणे नेमके असेच होते काय? तिची मैत्रीण म्हणाली, बरं, नेमकं असंच नाही, पण त्याचा अर्थ मात्र असा काहीसा होतो. मुलीने आग्रह धरला, त्यांनी नेमके कोणते शब्द वापरले ते मला सांग. मैत्रीण उत्तरली, बरं,
त्यांचे नेमके शब्द होते, तो एक अलौकिक आवाज होता. स्पष्ट म्हणायचे तर अलौकिक आवाज आणि स्वर्गीय आवाज यात फरक आहे. अचूक शब्द महत्त्वाचे आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. पवित्र शास्त्रातील शब्द प्रेरित आहेत. फक्त विचारच नव्हे तर शब्द. उदाहरणार्थ, सैतानाला खोटे बोलण्याची प्रेरणा मिळाली नव्हती, परंतु पवित्र शास्त्रामध्ये त्याने खोटे बोलल्याचे नोंदवले आहे. हे शब्द प्रेरित आहेत. आणि प्रभू येशू अनेकदा म्हटले, असे लिहिले आहे. जुन्या करारातील देवाच्या वचनाचा उल्लेख करत ज्या लोकांनी लिहिले त्यांनी देवाला जे म्हणायचे होते तेच सांगितले. निर्गम याचा 20वा अध्याय आणि वचन 1 मध्ये मोशेने लिहिले, आता जे नियम तू त्यांना लावून द्यावेत ते हेच. देवाने बोलणे केले आणि मोशेने जे सांगितले ते लिहिले. दुसरे कोणीतरी असे सुचवले आहे की प्रेरणा ही फक्त लेखकांच्या विचारांपर्यंत पसरलेली आहे. देवाने त्यांना त्यांच्या मनात उदात्त कल्पना दिल्या, विचार रोवले. पहिल्या प्रकारच्या प्रेरणेला नैसर्गिक प्रेरणा म्हणतात, फक्त मानवी प्रतिभा. आणि दुसऱ्या प्रकाराला प्रेरणा म्हणतात. या दृष्टिकोनातून असे सूचित होते की देव कधीतरी आला आणि त्याने या लेखकांना एक कल्पना, धार्मिक कल्पना, आध्यात्मिक कल्पना दिली आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे व्यक्त करण्याची मोकळीक दिली गेली. आणि हे मौखिक प्रेरणेला नकार आहे. जर हे खरे असेल तर आपण खरोखरच मजकुराचे स्पष्टीकरण करण्यात आपला वेळ वाया घालवत आहोत. कारण शब्द हा मुद्दाच नाही. जसे त्या गृहस्थाने मला सांगितले होते की तुम्ही शब्दांमध्ये इतके गुंतून गेले आहात की तुम्ही बायबलच्या संदेशापासून दूर चाललेले आहात. हा एक सोयीस्कर दृष्टिकोन आहे. अशी कल्पना की तिथे काही कल्पना, संकल्पना, धार्मिक कल्पना आहे जी शब्दांशी जोडलेली असेल किंवा नसेल, परंतु बायबल स्वतःला देवाचे शब्द असल्याचा दावा करते. संदेश शब्दांमध्ये होतो. शब्दांशिवाय कोणताही संदेश नाही. शब्दांशिवाय कोणतीही प्रेरणा नाही. जुन्या करारात 3800 पेक्षा जास्त वेळा परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वराचे वचन आले, देव म्हणाला, असे वाक्यांश आहेत. ते शब्दांबद्दल आहेत. शब्दहीन संकल्पना अशा कोणत्याही गोष्टी नाहीत. जेव्हा मोशेने परमेश्वराची सेवेबाबत सबब सांगितले तेव्हा तो म्हणाला, मी बोलका नाही म्हणून मला दुसरे काहीतरी करावे लागेल. देवाने असे म्हटले नाही की मी तुला खूप छान कल्पना देईन, त्या कशा सांगायच्या हे तू समजून घे. देवाने असे म्हटले नाही की मी तुझ्या मनाबरोबर असेन, पण देव त्याला म्हणाला, मी तुझ्या मुखासोबत असेन आणि तू काय बोलावे ते मी तुला शिकवीन. आणि म्हणूनच 40 वर्षांनंतर अनुवाद 4 अध्याय वचन 2 या वचनानुसार मोशेने इस्रायलला म्हटले, जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका, अशासाठी की तुमचा देव परमेश्वर याच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात. मी तुला आज्ञा करतो त्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू नकोस, कारण हे देवाकडून आहे. गेल्या काही वर्षात शास्त्रलेखांच्या अनेक उत्कृष्ट हस्तलिखितांचा शोध लागला आहे. ब्रिटनमधील हस्तलिखितांबद्दल बोलताना ब्रिटिश संग्रहालयाचे दिवंगत संचालक आणि प्रमुख ग्रंथपाल सर जॉर्ज केन्यन यांनी हे विधान केले. या हस्तलिखितांमुळे पवित्र शास्त्राचा सामान्य वाचक मजकुराच्या सुदृढतेबद्दल सोपा वाटू शकतो. हाताने लिहिलेल्या पुस्तकांमध्ये नैसर्गिकरित्या झालेल्या काही बिनमहत्त्वाच्या मौखिक बदलांव्यतिरिक्त नवीन करार आता आपल्याला खात्री आहे की तो अबाधित आहे. आज आपण खात्री बाळगू शकतो की आपल्याकडे मूळ हस्तलिखिते
जितकी शक्य आहे तितकीच जवळची आहेत आणि मी हस्तलिखितांच्या मौखिक परिपूर्ण प्रेरणेवर विश्वास ठेवतो. दुसऱ्या शतकात चर्चच्या वडिलांपैकी एक आयरेनियस यांनीच म्हटले, शास्त्रलेख खरोखर परिपूर्ण आहेत कारण ते देवाच्या वचनाने आणि त्याच्या आत्म्याने बोललेले आहेत. 5व्या शतकात राहणारे ऑगस्टीन यांनी विधान केले, म्हणून आपण स्वतःला समर्पित करूया आणि पवित्र शास्त्रलेखाच्या अधिकाराला नमन करूया, जे चूक करू शकत नाही किंवा जे फसवू शकत नाही. आणि स्पर्जन यांनी टिप्पणी केली, मला पूर्णपणे मौखिक प्रेरणेच्या सिद्धांतावर कधीच शंका नाही, कारण मी सतत प्रत्यक्ष व्यवहारात पाहतो की कसे देवाने वापरलेल्या शब्दांना एकवचनेऐवजी बहुवचनी मानवांच्या आत्म्यांना आशीर्वादित केले आहे. देव या पुस्तकात आपल्या हृदयाशी आणि आपल्या जीवनाशी बोलतो. होय प्रियांनो, देवाच्या सर्व योजना आमच्या हितार्थ आहेत. देव सर्व काही आमच्यासाठी करण्यास तयार आहे. फक्त आम्ही त्याला जाणावे, ओळखावे हीच त्याची इच्छा आहे. म्हणूनच तो पवित्र शास्त्राद्वारे आमच्याशी बोलतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. प्रश्न आहे की काय आम्ही त्याच्यावर विसंबून राहण्यास तयार आहोत? काय आम्ही पवित्र शास्त्राचे वाचन करून त्याची इच्छा समजून घेण्यास तयार आहोत? किमान आपण प्रयत्न तरी करूया. परमेश्वर आपणा सर्वांस या बाबतीत सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे आभारी आहोत यासाठी की प्रभूजी तू सातत्यानं आम्हाला जवळ घेतोस. प्रभूजी तू आम्हाला मार्गदर्शन करतोस, पुष्कळशा गोष्टी तू आम्हाला शिकवतोस यासाठी की प्रभूजी जे सत्य आहे ते आम्हाला समजावं, या सत्यापासून आम्ही भडकू नये. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आज ज्या मुद्द्यांवर, ज्या विषयांवर तू आमच्याशी बोललेला आहेस त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभूजी, हे सर्व मार्गदर्शन आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठसविण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो. प्रभूजी, तू आम्हाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. ही संधी दिलीस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वराची कृपा आपणाबरोबर सदैव असो. बहुचिति हर्षलो अनुरागे परेशाचा एथवरी पातलो एथवरी पातलो राक्षियने वर्ष सारे उपकारी झालो स्तुत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो अविचारी वर्तलो अचिदी
गणिता वशिले बहुविध ही स्थला माझी नवमार्गा दाविले बहुतांशी मुक्तिदाना. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण सर्व आमच्यासोबत आहेत म्हणून आपले मनापासून आभार. मला आशा आहे की तुम्हाला आजचा कार्यक्रम आवडला असेल. या भागात आपण शिकलो की प्रकटीकरण, प्रेरणा, अर्थप्रकाशन आणि अर्थ लावणे हे प्रत्येकी देव त्याचे सत्य आपल्यापर्यंत कसे पोहोचवतो यात एक अद्वितीय भूमिका बजावणारे आहे. प्रकटीकरण म्हणजे देव बोलला आहे संदेष्टांद्वारे, ख्रिस्ताद्वारे आणि पवित्र शास्त्राच्या 66 पुस्तकांद्वारे देवाने स्वतःची ओळख आमच्या समोर ठेवली आहे. देवाच्या संदेशाचा हा आशय आहे. प्रेरणा हमी देते की प्रकटीकरणाची अचूकपणे नोंद केली आहे. यामध्ये पवित्र आत्मा मानवी लेखकांसोबत होता जेणेकरून दैवी सत्य अचूक शब्दांनी व्यक्त व्हावे. देवाने केवळ कल्पनांनी प्रेरणा दिली नाही तर विशेष शब्दांना प्रेरणा दिली. अर्थप्रकाशन हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे आणि अर्थ लावणे ही वाचकाची जबाबदारी आहे, ज्यामध्ये वाचक देवाच्या वचनाचा अभ्यास कसा करतो, त्याचे स्पष्टीकरण आणि लागूकरण कसे करतो या गोष्टी आहेत. खरे तर बायबलद्वारे देव मानवाशी बोलतो. पवित्र आत्म्याच्या मदतीने ते समजून घेतले जाते आणि विश्वासूपणे अभ्यास करून त्याचा अर्थ लावला जातो. प्रियांनो, पुढील भागात आपण निर्मिती आणि बायबलच्या अभ्यासाबद्दलच्या महत्त्वाच्या विषयांचा शोध घेत अर्थप्रकाशन आणि अर्थ लावण्यावर लक्ष केंद्रित करून आणखी खोलवर जाऊ. तोपर्यंत विश्वासात दृढ राहा आणि प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. पुढील वेळी पुन्हा भेटूया. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. बायबल देवाचे वचन आहे याचा पुरावा म्हणजे विश्वासणाऱ्यांचे रूपांतरित असलेले जीवन. आजचा प्रश्न, देव बोलला आहे आणि देवाने मानवाशी संवाद साधला आहे याला काय म्हणतात? ए. प्रेरणा, बी. अर्थप्रकाशन, सी. अर्थ लावणे, डी. प्रकटीकरण. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.